नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्याला आज बनवायची आहे रुमाल वडी. कोणी पाहुणे आले तर ही रेसिपी नक्की करून पहा. अगदी झणझणीत चमचमीत तोंडाला चव देणारी. जी लोक नॉनव्हेज खात नाही त्यांसाठी अगदी उत्तम रेसिपी मी बनवणार आहे. पाहुण्यांसाठी पाहुणे आलेले आहेत, 10-12 पाहुणे आहेत, त्यांसाठी हा सगळा आटापोट केला आहे. आता त्यासाठी लागणार आहे आपल्याला सुकं खोबरं, कांदे, शेंगदाणे, सफेद तीळ, लसूण भरपूर असा आणि बेसन पीठ. आता लसूण सोलून घ्यायचं आहे, कांदे कापून घ्यायचं आहे, खोबरं किसून घ्यायचं आहे. हे सगळं तयारी केल्यानंतर पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे. आता कांदा अगदी बारीक कापून घेतलेला आहे, ओलं खोबरं किसलेलं आहे आणि सुकं खोबरंही 2 वाट्या किसून घेतलेलं आहे. आता तीळ भाजून घ्यायचे आहे, शेंगदाणेही भाजायचे आहेत आणि लसूणही आपल्याला भाजून घ्यायचं आहे. लोखंडाची कढई ठेवणार आहे, त्यावर आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, लोखंडाच्या कढईमध्ये आपण घातलं तर आपल्याला लोह मिळतं. काही ना काही लोखंडाच्या कढईत तुम्ही रोज करत जा. आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी अशी लोखंडाची कढई असते. आता मी 1 वाटी तीळ भाजायला घातलेले आहेत. तीळ थोडे तडतडायला लागले का छान असे खमंग सुगंधही सुटतो आणि त्याचा स्वादही अप्रतिम येतो. आता तीळ भाजून झालेले आहेत, शेंगदाणेही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. असं सगळं आपल्याला गवाळ भाजायचं आहे, जास्त जाळायचं नाही, नाही तर रेसिपीला आपल्या कडवट वास येतो. आता शेंगदाणे भाजून झाले का आपल्याला घालायचं आहे आपण बारीक कापलेला कांदा. हे कांदे जास्त म्हणजे 7-8 कांदे आहेत आणि तेवढ्या रेसिपीला लागणारच आहेत आपल्याला. अगदी बारीक कापायचे आहेत, मोठा ठेवायचा नाही. झटपट रेसिपी आहे. पाहुणे आले का हे बनवा आणि भाकरी करा किंवा चपातीसोबत बी ही रेसिपी तुम्ही खाऊ शकता. अगदी अप्रतिम लागते. आता कांदा पहा, असा छान पिंक कलरचा झालेला आहे, खरपूस भाजला आहे. त्यामध्ये तेल घालून घ्यायचं व्यवस्थित आणि परत थोडासा भाजून घ्यायचा आहे. जेवढा तुम्ही कांदा छान खमंग परताल तेवढ्या ह्या रेसिपीला चव अप्रतिमच येते. आता कांदा भाजून झाला का त्यामध्ये दुसरेही पदार्थ घालून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असल्यात तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवत जा. आता कांदा भाजून झाला आहे, ओलं खोबरं भाजून घेते, ते सुद्धा भाजून घ्यायचं. सुकं खोबरं, ओलं खोबरं दोन्हीसुद्धा. आता लसूणही भाजून घ्यायचं आहे. ह्या रेसिपीला लसूण भरपूर लागतो मैत्रिणींनो, कारण आपल्याला वडीही बनवायची आहे आणि त्यापासून लसूणही रस्साही बनवायचा आहे. त्याकरता आलं आणि लसूण छान ठेचून घ्यायचं आहे भाजल्यानंतर. अगदी बारीक करायचा नाही. भाजल्यानंतर ही रेसिपीला चव येते. आता मिरचीही घालायची आहे, 2 अशा. आपण सगळं भाजलेल्या वस्तू तुम्हाला सांगते. खोबरं, ओलं खोबरं, सुकं खोबरं आणि हे थोडंसं शेंगदाणे, कांदा भाजलेला. आता याच्यामध्ये कूट घेतलेला आहे आपण करून, तिळाचा आणि शेंगदाण्याचा. काही मसाले, हळद, गरम मसाला आणि आपला कांदा लसूण मसाला, बेडगी मसाला, मालवणी मसाला. तुमच्याकडे बेडगी नसला तर काश्मीरी मसालाही घालू शकता. असे छान मसाले सगळे घालून आपल्याला एकत्र करायचं आहे. पण ते कधी आहे पहा. आता हे एकत्र केल्यानंतर कांदा, खोबरं, लसूण आणि आलं. आता ह्यामध्ये घातलेला आहे शेंगदाण्याचा कूट, तीळ.
आता सगळं घालून व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि मैत्रिणींनो, भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर घालायची फ्रेश. कोथिंबीरचा सुगंध भारी येतो ह्या रेसिपीला. आता चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे. यामध्ये आपले मसाले आपण सगळे घातलेले आहेत. आणि चमच्याने हलवायचं नाही, हाताने छान असं मिक्स करून घ्यायचे आहे. म्हणजे हे मसाले सगळे एकत्र येऊन आपल्या रेसिपीला भन्नाट चव देणार आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे मैत्रिणींनो, व्हिडिओ सविस्तर आणि संपूर्ण पहा. अगदी छान व्हिडिओ आहे व्हेज लोकांसाठी, ज्यांना नॉनव्हेज खात नाहीत त्या लोकांसाठी. आता एक मोठं पातेलं घ्यायचं आहे आमटीसाठी, रस्सा करण्यासाठी. तेल घालून घ्यायचं आहे. 2 चमचे जिरी, मोहरी, कढीपत्ता, हिंग हे सगळं आपल्याला फोडणीला द्यायचं आहे. आता तेल हे पहा, आपण करणार आहोत मासवडीचं वरचं आवरण. त्यासाठी घेतलेलं 2.5 ग्लास पाणी. जास्त पाणी घ्यायचं नाही. पाण्याला छान उकळी येऊन द्यायचं आहे. उकळी आल्यानंतर मीठ घालायचं आहे पाण्यामध्ये. मैत्रिणींनो, 2.5 ग्लास पाणी अर्धा किलो पिठासाठी भरपूर आहे. आपण बेसन पीठ अर्धा किलो घेणार आहोत. बेसन पीठ घालायचं आहे हळूहळू, गुठळे ना होऊ म्हणून आपण सारखं हलवत राहायचं आहे. आणि आपल्याला लाकडाचा चमचा किंवा लाकडाचं लाटणं असलं तर यासाठी खूप छान पडतं हलवायला, कारण त्याला चिटकत नाही बेसन पीठ जास्त. बाकीच्या पळ्यांना चिटकून राहतं बेसन पीठ. हे पहा, आपलं पाणी अगदी परफेक्ट होणार आहे मेजरमेंट. आता झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे व्यवस्थित. 2 मिनटं ठेवायचं आहे वाफ येस तोपर्यंत छान अशी. आणि नंतर उघडून बघायचं आहे. ही पहा, 2-3 मिनटं छान वाफ आलेली आहे. खाली चिटकून द्यायचं नाही किंवा जळून द्यायचं नाही. हे पीठ सतत हलवत राहायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे. झटपट होणारी रेसिपी आहे. काहीही वेळ न लागता ही रेसिपी होणार आहे. आता आपल्याला रुमालवडी थापून घ्यायची आहे. थापण्याची प्रक्रिया कशी आहे, एक रुमाल घ्यायचा आहे छान स्वच्छ पातळ असा. त्यावरती पाणी शिंपडायचं आहे. पहिलं रुमाल ओला करून घ्यायचा आणि परत पाणी शिंपडायचं. त्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे. आणि जे आपण पीठ शिजवलेलं आहे बेसन पीठ ते ठेवून घ्यायचं आहे. ते ठेवल्यानंतर आपण हाताला पाणी लावून थापून घ्यायचं रुमालावरती. यालाच म्हणतात रुमालवडी किंवा मासवडीसुद्धा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मैत्रिणींनो, हे सुद्धा सांगा. थोडं पातळ करून घेतलं चपातीसारखं, अगदी चपातीसारखंही नाही, भाकरीसारखं म्हणा. आणि त्याच्यावर हे आपण मिश्रण करून घेतलेलं आहे. कांदा, खोबरं, सगळं मसाला तो थोडा घालून घ्यायचा आहे 2 मुठीभर. आणि आपल्याला आता रुमालाची घडी करायची आहे. ती कशी करायची आहे ते व्यवस्थित पहा मैत्रिणींनो. रोल कसा करायचा आहे, हातात रुमाल पकडायचा आहे आणि आपण जे पीठ थापलं होतं ते फक्त रोल करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला मसाला आतमध्ये राहतो आणि रोल तयार होतो. झाली आपली रुमालवडी तयार. पहा, अशी थापून घ्यायची. यालाच म्हणतात थापणं.
जास्त पातळ करायचं नाही, नाहीतर आपलं आतलं मिश्रण बाहेर येईल. हे पहा, झालेली आपली रुमाल वडी किंवा मासवडी तयार. दिसायलाही सुंदर, खायलाही तेवढीच चटपटीत, अप्रतिम. आता बाजूला ठेवून द्यायची. ही काढायची आयडिया पण पहा रुमालावरून. नुसतं रुमाल वर करायचं आहे आणि वडी ताटात टाकून घ्यायची. थोडी थंड झाली का नंतर उभी करायची आणि थोडंसं सुकून द्यायची. सुकल्यानंतर त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. हे पहा, तुम्हाला जर रुमालाने टाकता नाही आलं तर असा हाताचा सपोर्ट देऊन तुम्ही ही वडी काढू शकता. अर्धा किलोमध्ये 7-8 रुमाल वड्या झालेल्या आहेत मस्तपैकी. पहा करून, आणि आवडल्या तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तुमच्याकडे काय म्हणतात हेही सांगा त्याला. हे पहा, छान असं पीठ आहे याला राहिलेलं पातेलेला, ते सुद्धा काढून आपल्याला याचा रस्सा करायचा आहे. थोडा कांदा, खोबरं आणि तीळ वगैरे आपण जे घातले तोही थोडा ठेवायचा आणि मसाला वापरून आमटी आपली तयार करायची आहे. हे पहा, त्यासाठी मी कांदा भाजून घेतलेला आहे, खोबरं भाजून घेतलेले आहे, लसूण घेतलेले आहे, आलंही घालायचं आहे. याचा मिक्स मसाला छान करायचा आहे, वाटण. आता पातेल्यामध्ये आपण आमटी करून घेऊ. जिरे, मोहरी तेलात फोडणी द्यायची आहे आणि छान कढीपत्ताही घालायचा आहे भरपूर. आणि कढीपत्ता घातल्यानंतर आपण मसाले घालायचे आहे त्याच्यामध्ये. आपल्याकडे जे असतील ते आपण आमटीला घालतो ते गरम मसाला, कांदा लसूण मसाला किंवा घरगुती मसाला, तेल, हळद, गरम मसाला, हे सगळे मसाले वापरून आपल्याला छान आमटी तयार करायची आहे त्यासोबत खायला. तेलामध्ये सगळे मसाले परतून झाले का आपलं वाटण घालून घ्यायचं आहे कांद्या खोबऱ्याचं. ते सुद्धा परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मसाल्यामध्ये. आणि जे आपलं पीठ उरून आपण पातेल्यामध्ये ठेवलं होतं, सगळं पातेल्यातलं काढून ते पाणी ओतून द्यायचं आहे. हे पहा, ह्याची जशी आपण कटाची आमटी करतो त्या पद्धतीच मासवडीची आमटी करून घ्यायची आहे. आपण कटाची आमटी पुरणपोळ्यात जसं पाणी काढतो त्याप्रमाणेच हे आजूबाजूला पीठ राहिलेलं आहे त्यापासून आपण आमटी बनवणार आहे. अगदी भारी, झणझणीत, चमचमीत मासवडी तयार होणार आहे. पहा ना मैत्रीण, तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आपली मासवडी तयार झालेली आहे. वड्या आता कापून घ्यायच्या आहेत. ह्याप्रमाणे त्रिकोणी सुंदर दिसतात. हे पहा कसा मसाला आतमध्ये राहिलेला आहे. माझं बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आता ह्या 15 माणसासाठी अगदी भरपूर मासवडी तयार झालेली आहे. करून पहा. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मासवडी, रुमालवडीचा स्वाद घ्या. बाय. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. वाढून घेतलेलं आहे वडी, रस्सा, भात आणि कांदा, लिंबू. आहा हा हा, काय बेत झालेला आहे. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपी.